मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्यातून अवैधरित्या गुरे वाहतूक करणाऱ्यांवर वाघाने प्राणघातक हल्ला करून एकाचा मृत्यू झाल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार वन परिक्षेत्र अधिकारी वान S.A. आंबेकर व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी 16 मार्च रोजी वनखंड क्रमांक 1104 व 1105 मध्ये लागलेली आग विझविण्यासाठी गेले होते। आग नियंत्रणात आणून परत येत असताना वनखंड क्रमांक 1105 मध्ये त्यांना एका इसमाचा विद्रूप अवस्थेतील जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला। घटनास्थळी 6 बैलही बेवारस अवस्थेत आढळले। याबाबत वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली। दरम्यान दिवाणझरी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथील अर्जुन मोरे यांनी वनरक्षकांकडे धाव घेत मी आणि गुलजार फत्तू महल्ले वय 60 वर्ष हे अवैधरित्या जंगलातून गुरे वाहतूक करत असताना अचानक वाघाने गुलजारवर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारले अशी माहिती दिली। भीतीपोटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलाला आग लावल्याची कबुलीही अर्जुन मोरे यांनी दिली। अर्जुनच्या माहितीनुसार वन व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26(1)(a) 52 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 27(1), 27(4), 29 व 30 अंतर्गत वन गुन्हा क्रमांक 01/2026 नोंदविण्यात आला आहे। ही कारवाई वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, उपवन संरक्षक अकोट वन्यजीव विभाग आणि सहाय्यक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी S.A. आंबेकर करत असून वनपाल S.B. घुगे, वनरक्षक V.M. भावे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले। या घटनेमुळे मेळघाट परिसरात मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या ताज्या घटनेने पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्षाची भीषणता अधोरेखित केली आहे। अभयारण्यातून अवैधरित्या गुरे वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना समोर येताच काही महिन्यांपूर्वी घडलेल्या रामसिंग मावस्कर प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे। धारणी तालुक्यातील सलाई गावचा रहिवासी रामसिंग मावस्कर वय 40 वर्ष हा 16 जुलै पासून बेपत्ता झाला होता। गुरे घेऊन जंगलात गेल्यानंतर त्याच्यावर वाघाने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र त्यावेळी मृतदेह न सापडल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता। अखेर 25 जुलै रोजी वान वन परिक्षेत्रातील जंगलात त्याचे हाडांचे अवशेष, कपडे आणि टॉर्च सापडून त्या घटनेला दुजोरा मिळाला होता। पुन्हा एकदा त्या घटनेसारखी पुनरावृत्ती झाल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रश्नांना उधाण आले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, मेळघाट।